नमस्कार, मी विशाल पाटील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं संपूर्ण राज्यामध्ये जनतेचा रोष उफाळून आलेला असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत. एकीकडे ही धार्मिक आणि भावनिक लाट उसळलेली असतानाच मंत्रालयातून एक धक्कादायक कारनामा उघडकीस आलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर असताना मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागानं नियमांना हरताळ फासून चक्क 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांचं वाटप केलं. स्थगिती असतानाही हे वाटप कुणाच्या सांगण्यावरून झालं असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवारांनी गंभीर संशय व्यक्त केलेला असून आता या प्रकरणाचा तपास गुप्तहेर संस्थांकडून होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. या संदर्भात रोहित पवारांच्या दिल्लीमध्ये गुप्त बैठकाही संपन्न झाल्याचं कळतंय. तर राजकीय संघर्षाची धार आता नवी मुंबईतही पाहायला मिळते, जिथे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील वाद आता विकोपाला गेलेला असून हा सत्ता संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत आज एक नवा इतिहास रचला गेलाय. सलग 24 वर्ष काँग्रेसकडे असणारं विरोधी पक्षनेते पद पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेकडे आलं असून किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून पदभार स्वीकारला. आणि सरते शेवटी देशाच्या भविष्याचा विचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी 30 वर्षांचा प्रगत भारताचा रोड मॅप देशाला सादर केलाय. याच महत्त्वाच्या विषयांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यानं महाराष्ट्र राज्यातील जनता आक्रमक झाली आहे आणि यावरून राजकीय वर्तुळातही आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलेलं आहे. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर शान हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं या वादाला सुरुवात झाली. बरं, हा वाद चिघळण्याआधीच टिपूची तसबीर भिंतीवरून हटवण्यातही आली. मात्र त्यानंतरही या सर्व प्रकरणावर आता राजकीय वादाच्या तोफा धडाडू लागल्यात. टिपू सुलतानच्या वादाला राजकीय फोडणी. टिपू सुलतानच्या मुद्द्यावर भाजपाची दुटप्पी भूमिका. ठाकरे सेनेची भाजपवर बोचरी टीका. इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं. हर्षवर्धन यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यावरून टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या वादाचा भडका उडाला. मालेगावातील उपमहापौरांच्या दालनातील फोटो वाद सुरू होताच काढण्यात आला होता. मात्र त्यावर सपकाळ यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सपकाळ यांना दिला. लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर टिपूच्या नावाचं समर्थन करण्याचा प्रस्ताव मूळ भाजपचाच होता असा दावा करणारं पत्र सपकाळ यांनी सोशल माध्यमांवर प्रसिद्ध केलं. 2013 सालचे हेच ते पत्र ज्यात भाजपनं एका मार्गाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून भाजपचे विद्यमान मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नावाचा उल्लेख आहे. तर विद्यमान महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे या वादाला आणखीनच फोडणी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर ठाकरेंच्या सेनेनं सडकून टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर
क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. टिपूच्या नावानं भाजपच्या टिपऱ्या. आता भाजपनं आपल्या फायद्यासाठी टिपूची कबर खणली आहे. टिपू सुलतानला पाकिस्तानात नायक म्हणून गौरवलं जातं. त्याच पाकिस्तानबरोबर भारत क्रिकेट खेळतोय हे भाजपला निंदनीय वाटत नाही याचं आश्चर्य. टिपूवरून सुरू झालेल्या वादानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान. हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं म्हणजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय? त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते, त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांशी? त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचा आराध्य दैवत नाही तर आपल्या भारत देशाचा आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे त्यांची तुलना जर असं कोण कोणाबरोबर करत असतील तर आपण म्हणू, आता आपण साहित्य संमेलनावर बोलतोय, साहित्यावर बोलतोय, तर त्या सकपाळांचा साहित्यावर अभ्यास किती आहे बघा. किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय ऐका नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवा करताय? कशाला सारवा करताय? तुम्ही सांगा ना, तुम्हाला हे मान्य आहे म्हणून. तुम्हाला मान्य आहे ना संजय राऊतांनाही की छत्रपती शिवाजी महाराज बरोबरी टिपू सुलतानशी करतात आहे? इतकी लाचारी महाविकास आघाडी टिकवण्याकरता निघाला पाहिजे बाहेर उद्धव ठाकरेजींनी. अंग्रेजों से लड़कर टीपू की शहादत हुई. जेल में बैठकर टीपू तुम्हारे वीर की तरह 6 लव लेटर नहीं लिखा अंग्रेजों को मैं माफ कर दो, तुम जो बोले मैं करता हूं. टीपू तलवार लेकर अपने मुल्क को अंग्रेजों से आजाद कराने के लिए शहीद हो गया. टीपू की लाश के पास से, उसके पास से अंगूठी निकली सोने की, उस पे क्या लिखा हुआ था? राम. उस पर राम लिखा हुआ था. टिपू सुलतान याच्या नावावरून सुरू झालेला वाद हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केला. ज्या फोटोवरून हा वाद सुरू झाला तो फोटो तातडीनं हटवला गेलाय. मात्र त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादाच्या फोडणीचा ठसका आता बराच काळ राजकीय नेत्यांना लागत राहील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच वादासंदर्भामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे स्वतः हर्षवर्धन सपकाळ म्हणजेच आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. हर्षवर्धनजी, स्वागत आपलं. टिपू सुलतान बाबत तुम्ही केलेल्या नव्या वादाला आता तोंड फुटलेलं, तुम्ही केलेलं वक्तव्य त्यासाठी कारणीभूत ठरलं. सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, हे तुम्हाला योग्य वाटतं का? मी कुठल्याही स्वरूपाच्या वादग्रस्त विधान केलेलं नाही. कसं काय? मुळात त्या दिवशी बुलढाणा मुक्कामी मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की जातीच्या आणि धर्माच्या नावावर फार मोठा सामाजिक तिढा निर्माण करण्याचा महाराष्ट्रामध्ये एक प्रयत्न आणि एक प्रयोग खेळ चालू आहे. बरं, या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विविध समाजांचे जे आदरस्थान आहे अशा सर्व महामानवांना त्यांचे फोटो शासकीय कार्यालयामध्ये समकक्ष स्वरूपामध्ये लावावेत, बरं, की जेणेकरून गुन्ह्या गोविंदाने समाज राहील अशी मागणी काही संघटनांनी केलेली आहे. आणि यामध्ये शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा देखील फोटो असला पाहिजे, बरं, अशी मागणी. तुम्ही या मागणीकडे कसे बघता? या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने मी शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी काम केलं, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन टिपू सुलतानांनी काम केलं. बरं, शिवाजी महाराजांचा अद्वितीय स्वरूपाचा पराक्रम आहे आणि हिंदवी स्वराज्य नावाची संकल्पना ही शिवाजी महाराजांनी दिली. आणि टिपू सुलतान जे आहेत हे भारताच्या संविधानामध्ये त्याचा प्रतिमा आहे आणि भारताच्या संविधानामध्येही त्यांचा फोटो असल्यामुळे त्यांची आणि शिवाजी महाराजांचे फोटो हे कार्यालयामध्ये समान पातळीवर लावत असताना आपण कुठल्याही प्रकारची हरकत नाही, हे माझं असणारं वक्तव्य आहे. यामध्ये जो शिवाजी महाराजांचा अद्वितीय पराक्रम आहे तो अधोरेखित केला आहे. त्यांचं मोठेपण जे आहे हे मोठेपण आहे, त्याला कुठल्याही प्रकारे
त्याच्यात दुमत असण्याचं कारण नाही. हे माझं मूळ असणारं वाक्य आहे. बरं. प्रश्न आहे आणि प्रश्नाचा तो उत्तर आहे, त्याचा भावार्थ हा आहे आणि या संदर्भात मी शब्द तिथे वापरलेले. आता बरं. त्याचा विपर्यास करून धचा मा करून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतात आहे. माझं वक्तव्य तोडमोड केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिली, इतक्या तीव्र स्वरूपामध्ये दिली, इतक्या आक्रमक स्वरूपामध्ये दिली, थोडक्यात त्यांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांना चेतावणीखोर अशा स्वरूपाची त्यांनी प्रतिक्रिया दिली. आणि ती प्रतिक्रिया देत असताना वारंवार देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले. त्यांनी मूळ आशय, तो प्रश्नाचं उत्तर आणि कार्यालयामध्ये फोटो असण्याच्या अनुषंगानं तिथे बोलणं अपेक्षित होतं. मात्र असं देवेंद्र फडणवीसांनी काही केलं नाही. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली भडकवायच्या आहेत, त्यांना माथे लोकांचे ते भडकवायचे आहेत आणि राज्य सरकारचं जे अपयश आहे आणि जे मोठे मोठे कांड देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत झालेले आहेत ते त्यांना कुठेतरी लपवायचे. म्हणून हा वाद जो आहे हा उकरून काढलेला आहे, उकरून नाही, हा नसतं मी बोललेले शब्द माझ्या तोंडात टाकण्याचा एक अत्यंत निंदनीय प्रकार हा भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वी अशा प्रकारचे वाद जे आहेत हे हेतुपुरस्सर भारतीय जनता पक्ष त्याला प्रोत्साहन देत आहे. बरं, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. मात्र तत्पूर्वी या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरल्यानंतर आता येत्या 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडलेली आणि त्याच संदर्भातली सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील सूत्रांनी लोकशाही मराठीला सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच संपलेली आहे आणि या बैठकीचे अपडेट्स आपण यावेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख राष्ट्रवादीनं ठरवलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली आणि सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष केला जाणार असल्याचं देखील सूत्रांनी लोकशाही मराठीला सांगितलंय. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख अखेर ठरल्यानंतर राष्ट्रवादीला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर. उमेश, राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंदर्भात काय अपडेट्स तुमच्याकडे आहेत? विशाल सर, गेल्या काही दिवसापासून सातत्याने जी चर्चा सुरू होती की राष्ट्रवादीचं नेमकं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार, कारण सुनेत्रा पवार यांचं नाव तर चर्चेत होतंच, मात्र त्यावर शिक्कामोर्तब होत नव्हतं. मात्र आजची जी बैठक देवगिरी बंगल्यावर जी पार पडली त्यामध्ये सर्वच महत्वाचे मंत्री आमदार हे उपस्थित होते आणि या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याच नावाची चर्चा होती. सर्वांनी जवळजवळ एक मताने सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं यासाठी जे आहे ते आपलं मत मांडलं आणि येत्या 26 तारखेला म्हणजे 26 फेब्रुवारीला अधिकृतपणे त्यांच्या नावाची जी आहे ती घोषणा केली जाणार आहे. अशा प्रकारच्या बैठकीत माहिती जी आहे ती समोर येते. जवळपास 1 ते सव्वा तास ही संपूर्ण बैठक चालली. त्या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पण चर्चा झाली, कारण विलिनीकरण असेल किंवा इतर ज्या महत्वाचे मुद्दे सध्या राजकारणात चर्चेले जातात त्या सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावरती सुनेत्रा पवार यांचं एक मताने नाव जे आहे ते निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे. विशाल सर, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. माफ करा हर्षवर्धनजी, तुम्हाला थोडं थांबवलेलं होतं कारण या घडीची सर्वात मोठी बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन आलेलो होतो. पुन्हा एकदा टिपू सुलतान त्या संदर्भात तुम्ही केलेलं वक्तव्य याच विषयी बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडला जातोय. हर्षवर्धनजी, अमित साटम म्हणतायत की तुम्ही माफी मागायला हवी, स्पष्टीकरण नंतर देत बसावं, हे अमित साटम यांचं म्हणणं आहे. मी स्पष्टीकरणाचा विषयच नाही ना. मी स्पष्टीकरण काय दिलंय, जी घटना आहे, जो प्रश्न आहे त्याचं ते उत्तर आहे. बरं. आणि साटमांनी मला या ठिकाणी कुठेही शहाणपणा शिकवण्याची याच्यासाठी आवश्यकता नाही की साटमांनी टिपू सुलतानचं नाव हे मुंबईमध्ये एका रस्त्याला का त्या भागाला देण्याच्या अनुषंगानं त्यांनीच एक ठराव मांडलेला आहे. पहिले त्यांनी तो ठराव कसा मांडला याचं उत्तर द्यावं. आणि मी जे बोललोच नाही त्या बोलल्याच्या संदर्भात मी खुलासा काय करू? शिवाजी महाराजांचं आदर्श जो आहे, प्रेरणा जी आहे ती टिपू सुलताननी घेतली आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे तो अद्वितीय आहे. हे माझं असणारं वक्तव्य आणि सोबत फोटो असणं एकसारखे बघावेत हे असणारं वाक्य आहे.
या वाक्यामध्ये गैर काय आहे? बरं, गैर काहीच नाही असं तुमचं म्हणणं आहे. मात्र हर्षवर्धनजी, टिपू सुलतानासंदर्भात नेमकी भूमिका कुणाची, तुमची आहे की काँग्रेसची, ही अधिकृत भूमिका आम्ही समजू? शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका आहे त्या बरं. भूमिकेमध्ये गैर काय हा एक प्रश्न आहे. बर, आणि त्यामध्ये वाद भारतीय जनता पक्ष जो करतो नेमकं कशावरून करतोय? शिवाजी महाराजांचा पराक्रम हा अद्वितीय आहे हे वारंवार पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय. राहिला टिपू सुलतानच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांनी हजारो कत्ली केल्या वगैरे वगैरे जे सांगतात आहे, त्या अनुषंगानं ऑब्झर्व्हर नावाचं जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुखपत्र आहे, त्याला मुखपत्र म्हणण्यापेक्षा गॅझेट म्हटलेलंच बरं. त्या गॅझेटचे 35 वर्ष संपादक राहिलेले आणि भारतीय जनता पक्षाकडून जे राज्यसभेला एक टर्म खासदार होते, पॉंडिचेरीला ते ज्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं होतं, अशा व्यक्तींनी एक पुस्तक लिहिलं. याच्या चॅप्टर एक टिपू सुलतानचं मोठेपणा सांगण्याच्या अनुषंगानं त्यांनी एक पुस्तकात ऑब्झर्व्हरच्या संपादकांनी एक प्रकरण लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल काही लिहिलं नाही. त्यांनी टिपू सुलतान जे भारताचे हिरो आहेत अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांनी ते बघून घ्यावं आणि ते जे पुस्तक आहे त्याच्यावर त्यांनी बंदी आणावी. सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक आणि स्त्रियांना देत असणाऱ्या सन्मानाच्या अनुषंगानं 6 सोनेरी पानामध्ये विकृत संस्कृती अशा सज्जन विकृती नावाचा एक अध्याय लिहिला. बरं. त्या अध्यायाच्या सोबत शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवला, मावळ्यांना सोबत घेतलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, या एकंदरीत प्रक्रियेला कावळा बसायला आणि डांग तुटायला असं वर्णन 6 सोनेरी पानामध्ये सावरकरांच्या झालेलं आहे. त्यांनी त्या पुस्तकावर बंदी घालावी. एकंदरीत वाद जो आहे त्या वादाचा आशय काय आहे तर मी नसलेले शब्द माझ्या तोंडी कोंबणं आणि जनतेला चेतावणी देणं आणि महाराष्ट्रात दंगली घडवणं हे कट कारस्थान देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि जे महाराष्ट्रात जे चाललंय, मला धमकी आणण्याचे प्रकार असो, जीप छाटण्याचा विषय असो किंवा काल पुण्यामध्ये झालेली दगडफेक असो, महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या जे पुतळे जाळले माझे तो आशय असो, हा काय माझा पुतळा जाळायचा काय प्रश्न? मी शिवाजी महाराजांना खूप मोठे होते. शिवाजी महाराज आमची आणबाण शान आहे, आमचा शिवाजी महाराज स्वाभिमान आहे, हे माझं असणारी माझी भावना आहे, माझी. बरं हर्षवर्धनजी, मला तुमची बाजू समजून घ्यायची होती म्हणून मी आपल्याला आमंत्रित केलेलं होतं. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी. त्यानंतर भाजपची भूमिका आपण ऐकून घेणार आहोत. भाजपच्या प्रवक्त्या आरती पुगावकर देखील आपल्या सोबत यावेळेला जोडल्या गेल्यात. आरतीजी, आपलं देखील स्वागत. आरतीजी, मगासचा जो प्रश्न मी हर्षवर्धनजी यांना विचारलेला होता आणि त्यांनी त्याच्यावरती दिलेली थेट प्रतिक्रिया हीच होती की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वाक्याचा गैरअर्थ करून त्यावरती प्रतिक्रिया देताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणं किंवा हिंदू मुस्लिम दंगे घडवणं इथपर्यंतचा गंभीर आरोप ते ज्या वेळेला करतात थेट मुख्यमंत्र्यांवरती आणि भाजपवरती. मला भाजपची भूमिका समजून घ्यायची आहे या संदर्भातली. आरतीजी. सगळ्यात प्रथम असं आहे की काँग्रेस आपल्या स्वभाव धर्मानुसार त्यांची नेहमीची सवय आहे ही एखादा मुद्दा उकरून काढायचा आणि मग अंगाशी आल्यानंतर त्याच्यातून पळवाटा काढायचा. त्याच्या अगदी त्या पक्षाला आणि त्यांच्या वृत्तीला साजेसं असं हर्षवर्धनजींचं वक्तव्य आता मी तुमच्या चॅनलवरती ऐकलेलं आहे. सगळ्यात मुद्दा असा येतो की छत्रपती शिवरायांचा मान सन्मान आणि त्यांच्याबद्दल बोलण्याची काँग्रेसच्या कुठल्या तरी नेत्याची लायकी आहे का, हा प्रश्न येतो. कारण हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, छत्रपती शिवरायांची गौरवगाथा आहे, गाथा जी आहे त्याचा किती सन्मान आतापर्यंत काँग्रेसने केला हा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, टिपू सुलतान कसे चांगले आहेत हे सांगत असताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी करावी याच्यापर्यंत मजल काँग्रेसवाल्यांची जाते, हेच महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि टिपू सुलतानांनी ठीक आहे म्हैसूरमध्ये येऊन त्यांनी राज्य केलं, परंतु त्यांनी कधी हिंदू धर्माला वाचवण्यासाठी काही केलेलं नाहीये. त्यांनी त्यांचा धर्म आणि त्यांचं स्वराज्य वाचवण्यासाठी सगळं केलेलं आहे. यालाच लागून ज्याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की अमित साटमांनी एका प्रस्तावावरती सही केली आहे आणि त्याचे ते आहे. मला असं वाटतंय की बघा, मला हर्षवर्धनजींना मला प्रश्न विचारायचा आहे की हिंदू धर्म, आम्ही नेहमी भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकंदरीत आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की हिंदू धर्म हा धर्म नसून ती एक जीवन पद्धती आहे आणि त्यामुळे ही जीवन पद्धती समजण्यामध्येच कुठेतरी गल्लत होतीये का हे समजणं फार गरजेचं आहे. की काँग्रेसचा नक्की विचार का. आता त्यांना एक प्रश्न तुम्ही विचारलात
की बाबा तुमचं म्हणणं जे आहे ते पक्षाचं म्हणणं आहे का, त्याच्यावरही ते स्पष्ट बोलू शकले नाही. नाही. तर त्याच्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाची, ज्याचं आता अस्तित्व किती उरलंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अशा पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत, परंतु ठामपणे माझी भूमिका ही पक्षाची भूमिका हेही सांगता येऊ नये अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे. आणि त्यांनी देवाभाऊंवरती बोलावं हाच एक सगळ्यात मोठा मला वाटतं जोक आहे की देवाभाऊ काय करतायत हे अख्खा महाराष्ट्र बघतोय, कशा प्रकारे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत हे अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्यामुळे विकासाचं काही आपल्याकडे बोलायला नसताना मग अशा प्रकारचा टिपू सुलतान आणि थेट छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण बोलावं एवढी आपली कुवत नाही आहे हो. याचं लक्ष काँग्रेसने आधी ठेवावं, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी याचं भान ठेवावं असं मला तुमच्या माध्यमातून त्यांना सुचवायचं आहे. बरोबर आहे. मात्र आरतीजी, भाजपची सुरुवातीपासूनच एक महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की कुठेतरी आता यावरनं त्यांनी माफी मागावी. माफी मागण्याचा संबंध येत नसल्याचं त्यांनी आत्ताच माझ्याशी बोलताना देखील सांगितलं. मात्र दुसरीकडे माझ्या वक्तव्याचा विपर्यास भाजपनं केल्याचा त्यांचा आपल्यावर आरोप आहे. मला असं वाटतंय की त्यांचं सुरुवातीचं वक्तव्य तुम्हीच पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवावं. आता जे ते बोलता आहेत ती सगळी सारवासारव आहे. आता हे आपल्या अंगाशी येते, अंगलट येते हे कळल्यानंतर आता त्यांना उपरती झालेली आहे आणि आता मग ते बोलतात. माफी तर त्यांनी मागितलीच पाहिजे, कारण छत्रपती शिवरायांबद्दल आपण बोलतोय आणि आपली ती, आणि हर्षवर्धनजींचं हे पहिल्यांदा नाहीये, याच्या आधी त्यांनी अकलेचे तारे खूप वेळा तोडलेले आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सारवासारव करण्यापेक्षा त्यांनी थेट अख्ख्या महाराष्ट्राची, भारतीय जनता पार्टीची माफी मागा नाही सांगत आहोत आम्ही, संपूर्ण महाराष्ट्राची शिवप्रेमींची माफी त्यांनी मागितली पाहिजे, हीच मागणी आमची आहे. नक्कीच. आता पाहूयात तुम्ही केलेल्या मागणीवरती आता हर्षवर्धन सपकाळ खरोखर माफी मागतात का, माफी मागण्याचा संबंधच येत नसल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं होतं. धन्यवाद आरती पुगावकरजी, आपण भाजपची बाजू मांडण्यासाठी, नेमकं पक्षाला काय वाटतं हे मांडण्यासाठी आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हा शोकाकुल असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जात असताना मंत्रालयामध्ये मात्र नियमांना हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या काळामध्ये सर्व सरकारी कामकाजावर मर्यादा होत्या आणि अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपास स्थगिती देण्यात आली होती, त्याच काळात मंत्रालयातील काही अतिउत्साही अधिकाऱ्यांनी तब्बल 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांचं वाटप उरकून घेतल्याची माहिती मिळते. हा सर्व प्रकार युवक काँग्रेसनं समोर आणलेला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून एकही प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं नव्हतं. मात्र दुखवट्याच्या अवघ्या 4 दिवसात 75 फाईल्सचा सुसाट वेगानं निपटारा करण्यात आल्याचं कळतंय. तर कोणत्या दिवशी कोणत्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं त्यावर एक नजर टाकूयात. तर 4 दिवसात 75 प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं. 28 जानेवारीला 7 संस्थांना हे प्रमाणपत्र दिलं गेलं. 28 जानेवारीला श्रीमाता कन्यका सेवा संस्था, 28 जानेवारीला सेवादास संस्थांना वाटप करण्यात आलं यवतमाळच्या. 29 ते 30 जानेवारीत मोठ्या शिक्षण संस्थांना देखील हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. 29 जानेवारीला पोदारच्या 25 शाळांना प्रमाणपत्र दिलं गेलं. सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. स्वामी शांतीप्रकाश देवप्रकाश संस्था अशा मिळून एकूण 4 शाळांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आलं. बरं, विशेष स्थगिती असतानाही हे वाटप कुणाच्या आदेशानं झालं आणि यात नेमके कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रमाणपत्रांच्या वाटपाला तुर्तास स्थगिती दिली आहे. मात्र युवक काँग्रेसनं आता या संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करण्याची आक्रमक मागणी लावून धरली आहे. 20 संस्थांना साधारण 75 प्रमाणपत्रांना अप्रुव्हल देण्यात आलेलं आणि 28, 29, 30 ह्या काळात 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेली. आता एवढी घाई आणि एवढी गडबड कशाला केली? जर स्थगिती होती, त्या विभागाचेच मंत्री यांचं दुःख निधन झालेलं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात, तर हे माध्यमातून आम्हाला सरकारसमोर आणायचं होतं, जनतेसमोर आणायचं होतं आणि आज हे प्रकरण आम्ही आणतोय आणि यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण बघितलं असेल कालच, म्हणजे सरकार, राज्यकर्ते हे सरकार चालवत नाही, परंतु जे प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे कशा पद्धतीने यांनी पूर्ण कंट्रोल घेतलेला विभागातला, पूर्ण मंत्रालयातला. तर मंत्रालयामधील या संशयास्पद कारनाम्याची सध्या संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकारानंतर रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. या संदर्भात त्यांनी एक्स हँडलवर एक पोस्टही केलेली आहे, पाहूयात.
रोहित पवार एक्सपोस्टमध्ये लिहितात, सर्वच वंगाळ झालाय, माणसाची काही किंमत आहे की नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. थोड्याफार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाहीत, हाही सवाल त्यांनी विचारला. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान. प्यारे खानजी, आपलं स्वागत. अल्पसंख्याक आयोग या ठिकाणी अनेक कामं करताना दिसतं. दुखवट्याच्या काळामध्ये अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आल्याचा मोठा आरोप करण्यात आलेला आहे. दुखवटा तरी दूर झाला असता आणि त्यानंतर हे सगळं झालं असतं तर गोष्ट वेगळी, मात्र आता त्यावरती आक्षेप घेतला जातो. नेमका वाद काय आहे प्यारे खानजी? देखिए, मैं सबसे पहले बताना चाहता हूँ कि पिछले 6 महीने से मैं जितनी भी अल्पसंख्यक की जो शाला है उनकी जांच कर रहा हूँ, तो इसमें इतनी अनियमितता है कि मैं आपको बता नहीं सकता. इन्होंने आर्टिकल 30 का इतना गैर वापर किया है कि इनको किसी भी चीज का डर नहीं. और जब ये जांच की तो हमने अकोला, पातूर, उसके बाद तुम्हारा अचलपुर, नागपुर, ये सारी शालाओं पे हमने एफआईआर करवाई. और जब मैं अजीत दादा जब नागपुर में आए थे, उनसे मैं मुलाकात की थी, तो उनसे बताया था कि भाई ये शिक्षण जो संस्थानें है जो अल्पसंख्यकों की है, इसमें बहुत भारी भ्रष्टाचार है. तो उन्होंने मुझसे कहा था कि जब तक ये तय नहीं हो जाता, जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ये तय नहीं कर लेते कि बच्चों की पढ़ाई बराबर हो रही है या नहीं हो रही, तब तक हम इसको संस्था को प्रमाण पत्र नहीं देंगे. तो ये अचानक एक साथ इतने 75 शाला को कैसा देने में आ गए, वो एक जांच का विषय. दूसरी बात, इसमें के सारे जो जितने भी जो शिक्षण अधिकारी है और संस्था संचालक है, वो उन सबके साथ होने के कारण ये सब जितना भी जो घोटाला है वो. बरं प्यारे खानजी, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा की स्वतः मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रमाणपत्रांच्या वाटपाला तुर्तास स्थगिती दिलेली आहे. यामागचं कारण काय आणि हे प्रमाणपत्र वाटपाची इतकी जर घाई लागलेली होती, चौकशी व्हावी का? देखिए, इससे पहले भी जो सीएम साहब श्री देवेंद्र फडणवीस जी, जब मैंने इसके अंदर खोला था तो सबसे पहले जो एसआईटी दिखाया, तो जब मैंने सारी स्कूलों की जांच की थी तो मेरे बोलने पे उन्होंने एसआईटी की जांच दिखाई. उसके बाद जब उनको पता चला कि ऐसा ऐसा है, मैंने मैसेज भी भेजा है उनके कुछ लोगों को और कहा कि इसमें ऐसा ऐसा हुआ है तो आपको इसकी जांच करनी चाहिए. तो मैं उनका धन्यवाद करना चाहूंगा कि उन्होंने इमीडिएट इस पर एक्शन लिया और इसके सारे जितने भी जो प्रमाण पत्र दिए गए जो संस्था ने, उनको रोक लगे. देखिए, माइनॉरिटी के जो बच्चे हैं एक्चुअली इतने पोद्दार इंटरनेशनल है या और भी है, इनकी क्या जरूरत पड़ गई थी? क्योंकि इसमें क्या होता है, मैं आपको बताता हूँ, आर्टिकल जो 30 है, इनकी टीचर्स लेने के राइट हो जाते हैं, आरटीआई इनको लागू होता नहीं, इनको कोई भी पूछने वाला नहीं. मैं चाहता हूँ कि सरकार इसमें बदलाव लेके आए. आज कोई भी अल्पसंख्यक की स्कूल का ही दर्जा क्यों चाहता है, तो ये बात समझने वाली है. ये सब भ्रष्टाचार करने वाले, तो इनको कड़ी से कड़ी सजा मिलने की मैंने सरकार से भी रिक्वेस्ट की. अभी सेक्शन 10 का जो मैं नोटिस देने वाला हूँ जितने भी संस्था संचालक थे, मंत्रालय के लोग थे, चाहे शिक्षण अधिकारी, तो इनको सेक्शन 10 का नोटिस देकर इनको बुलाने वाला है कि भाई ऐसी क्या जरूरत पड़ गई थी आपको कि आपको इतनी अल्पसंख्यकों की स्कूलें चाहिए थी. प्यारे खानजी, मात्र युवक काँग्रेसने एक मोठी मागणी केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची आक्रमक मागणी युवक काँग्रेस लावून धरताना दिसतंय. ही सीआयडी चौकशी व्हावी का आणि होणार का? देखिए, सबसे पहले सुबह आप अगर एबीपी न्यूज का बाइट देखेंगे मेरा, तो सीआईडी की जांच मैंने बोला और मेरे बाद उन्होंने बोला. अब ये जो कांग्रेस इसका श्रेय लेने जा रही है, इन्हीं का ही करा धरा है. ये माइनॉरिटी की स्कूल के जो लॉ बनाए, ये कोई आज के बने भी नहीं, ये पहले बनाए. जो इन्होंने इतने लूप होल इसमें छोड़े. आज जो माइनॉरिटी की स्कूल है, बच्चे को पढ़ाने की स्कूलें नहीं है, ये फ्रॉड करने की और बिजनेस करने की चीजें बन गई. तो माइनॉरिटीज की जो स्कूल है, सरकार से अनुदान लेकर क्योंकि उनको टीचर अपॉइंट करने का अधिकार मिल जाता है, तो एक टीचर से 40-40, 50-50 लाख रुपए लेते हैं. जी उनकी सैलरी में से 20%, 30% पैसा लेते हैं. तो आज जो ये अल्पसंख्यकों की जो स्कूलें है, ये सिर्फ एक बिजनेस बन गया. ये नेशन के लिए कोई काम नहीं कर रही है, बच्चों को पढ़ाने के लिए कोई काम है. तो इस पे श्री देवेंद्र फडणवीस जी ने पहले भी कार्रवाई की है.
बोगस 650 सालात आईडी और इन पर कार्रवाई की गई। तो सरकार ईमानदारी से काम करे, सरकार सबका साथ सबका विकास और सबके विश्वास के लिए काम करे। जी जी प्यारेखानजी, हे वाटप नेमकं मात्र त्यावेळेला कुणाच्या आदेशानं झालं, यात नेमके कुणाचे काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, असे अनेक गंभीर प्रश्न सध्या चर्चिले जातात। यावर काय प्रकाश टाकाल तुम्ही? नहीं देखिए, अभी तो हम इस पर कड़क, अभी किसी का संदेश करने का ऐसा कुछ भी नहीं है, लेकिन हम इस पर कड़क कार्रवाई करने वाले। कल मैं मुंबई जा रहा हूँ और सारे लोगों को सक्षम टाइम का नोटिस देने और सबसे पूछताछ करना। खानजी, जसं घडलं की एकंदरीतच ज्या ज्या संस्थांना ते वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचा त्याच्यामध्ये काय दोष आहे, हे प्रमाणपत्र आता रद्दबातल ठरणार का किंवा त्यांच्यावरती देखील काही वेगळी कारवाई होणार का, याची उत्सुकता ताणली जाते। देखिए, ये तो क्या है कि हमने इससे पहले भी 2 स्कूलों के पारतूर के स्कूलों पे हमने इसका प्रमाण पत्र रद्द करने के लिए भेजा है, जो मंत्रालय के पास अभी पेंडिंग है। अब इसमें देखना यह है कि क्या ये स्कूलों का सही में मकसद क्या बच्चों को पढ़ाना था या बिजनेस करना था। तो इसकी जांच जो है मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा जो हमारे एजुकेशन मिनिस्टर है और जो सुमित्रा पवार जी जिनके पास आयुक्त संसद डिपार्टमेंट है, उनको इसकी जांच करनी चाहिए और इस पर कड़क कार्रवाई करनी चाहिए। और इनके तो क्या ये संगठित अपराध की श्रेणी में आता है, क्योंकि इसमें संस्था संचालक भी होते हैं और एजुकेशन डिपार्टमेंट के लोग भी, तो इनके मौके पर भी कार्रवाई होनी चाहिए। जब तक हम इन लोगों पे बड़ी कार्रवाई नहीं करेंगे तब तक ये बदलाव आने वाला है। क्योंकि अगर आप देखें तो सिर्फ 5% स्कूलें जो माइनॉरिटीज की है वही अच्छा कर रही है। 95% जो स्कूल है उनके बच्चे भी नहीं होते। तो कुछ स्कूलें क्या करती है, मदरसे के बच्चे को अपने यहाँ स्कूल में स्टूडेंट दिखा दिया, आश्रम शाला के बच्चे को कोई बाहर के गडचिरोली के, मेघालय के, बिहार के बच्चे को अपने स्टूडेंट दिखा के सरकार से पैसे लेती है। तो ये हजारों करोड़ रुपए का भ्रष्टाचार। नक्कीच धन्यवाद प्यारेखानजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा केली त्यासाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आता राजकीय वर्तुळाचे डोळे हे नरहरी झिरवाळ यांच्या उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागून आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उद्या दुपारनंतर मुंबईतील सुरुची निवासस्थानी ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। बरं, विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विविध धाडींबाबत झिरवाळ स्पष्टीकरण देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नुकतंच त्यांच्या अन्न आणि औषध विभागातील एका लाचखोरी प्रकरणात अटक देखील झाली होती। आता या प्रकरणी झिरवाळ काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता या प्रकरणामध्ये एक अत्यंत खळबळजनक वळण समोर आलंय। अजितदादांचा हा मृत्यू अपघात नसून 100% घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलेला असून आता या प्रकरणाचा तपास चक्क खासगी गुप्तहेर संस्थांकडून होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सरकारी तपास यंत्रणांकडून होणाऱ्या दिरंगाईवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवरच रोहित पवारांनी उघडपणे संशय व्यक्त केलाय आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांनी 2 बड्या खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांशी अत्यंत महत्त्वाची बैठक घेतल्याची माहिती सूत्र देतात। या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे या बैठकीत DGCAचे काही माजी अधिकारी आणि हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ देखील उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रोहित पवार यांनी केवळ गुप्तहेरांचीच भेट घेतली नाही तर काही हवाई तज्ज्ञांशीही चर्चा करून तांत्रिक बाबी समजून घेतल्या असल्याचं कळतंय। दिल्लीतल्या या 2 संस्थांपैकी एका संस्थेला लवकरच तपासाचं काम दिलं जाण्याची चिन्ह देखील आहेत आणि त्यामुळे विमान अपघाताच्या या मिस्ट्रीचा गुंता आता खासगी गुप्तहेर सोडवणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडलेली। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेच्या मर्तीनं सत्ता स्थापन केली असली तरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता विरोधी पक्षनेते पद आलंय। बरं, विशेष म्हणजे सन 2000 पासून सलग 24 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असणारं हे मानाचं पद पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेकडे सोपवण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। या घोषणेसह किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरलेल्या आहेत। मुंबई महापालिकेचं महापौर पद भूषवल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदाची धुराही किशोरी पेडणेकर यांच्याच खांद्यावर आली आहे। शिवसेनेत झालेल्या या मोठ्या बंडाच्या आणि पडझडीच्या काळात
अनेक शिलेदारांनी साथ सोडली, मात्र किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरेंसोबतच ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या याच एकनिष्ठेची आणि आक्रमक कार्यशैलीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. बरं, विशेष म्हणजे आता मुंबईचे महापौर पद आणि विरोधी पक्षनेते पद या दोन्ही महत्वाच्या खुर्च्यांवर महिला विराजमान झाल्या असल्यानं मुंबई महापालिकेत खऱ्या अर्थानं महिला राज या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चेसाठी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत. किशोरीताई, आपलं स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. खरं तर पहिला महत्वाचा प्रश्न की विरोधी पक्षनेत्या म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या आगामी काळातील कामावर तुमचं स्वतःचं लक्ष तुम्ही कसं ठेवणार आहात? मुंबईकरांची आमच्याशी बांधिलकी आहे. बरं. आम्ही कायम मुंबईकरांच्या निगडीत असलेले सगळे प्रश्न कुठलाही काळा वेळाचा विचार न करता करत आलेलो आहोत. आणि आज अपोजिशन लीडर म्हणून म्हणजे विरोधी पक्ष आतापर्यंत पुरुष नेते झाले, एक महिला नेती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझ्या पक्षप्रमुखांनी, माझ्या वरळी विधानसभेचे आमदार, आमचे युवा नेते आहेत आणि एक विश्वास दाखवला. आणि ज्या प्रत्येक प्रसंगाला शिवसेनेची भूमिका पक्षाची ती मी मांडत आली आहे. आणि आत्ता आम्ही सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पार्टीला जे 83चे 89 नगरसेवक आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2020 मार्च 2022 पासून जे सत्तांतर ज्या पद्धतीने घडवलं गेलं त्यांचं 29 असं मिळून जे माइंडेड मिळालंय, जे लोकांनी दिलेलं आहे ते आम्ही मान्य केलंय. पण आज विरोधी पक्ष पण 65 शिवसेनेचे आणि इतर म्हणजे मग काँग्रेस, मनसे, आमच्याबरोबर मनसेचं आणि आमचं अलायन्स होतं महाविकास आघाडी म्हणून, ते पण काँग्रेस, अशा अनेक पक्षांचे सगळी बरोबर. किशोरीताई, महापालिकेत सत्ताधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्याची संधी आहे. बर, महापालिकेत महापौर आणि आत्ता विरोधी पक्षनेत्या म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला कसं वाटतंय? जुन्या जबाबदारीचा किती फायदा आता विरोधी पक्षनेत्या म्हणून तुम्हाला होणार आहे? नाही, नक्कीच तो फायदा होणार आहे. कारण आपण नगरसेवक झाल्यानंतर जो प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला एक अनुभव मिळतो आणि कामं कशी करून घ्यायची. कारण मला वाटतं बऱ्याच वेळेला प्रजा फाउंडेशन याच्यामध्ये मी मागच्या टर्ममध्ये अगदी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या असंच क्रमांकाने केलाय. त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे त्यांचं मी कुणाचं समर्थन करत नाही, जे प्रजा फाउंडेशन आहे ते सर्व कामांची प्रत्येक नगरसेवकाचा, आमदाराचा असेल, खासदारांचा असेल, संपूर्ण देशात अवलोकन करत असतात. आणि ज्या याच्यामध्ये सभागृहामध्ये काही जण एकदम खूप ताकदीने लढतात, पण मग प्रभागात जरा कमी, तर आपण तसं न करता मी सगळ्या स्तरावर माझी लढाई लोकांसाठी, माझ्या जनतेसाठी असते. नक्कीच. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. मात्र सध्या ज्यांनी सत्ता प्राप्त केलेली आहे, मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकरही आपल्यासोबत आहे. गणेशजी, तुमचं पहिले अभिनंदन की पक्षाने एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आहे. एरवी तर आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून बोलत आलेल्या अनेक डिबेटमध्ये तुम्ही आपल्या स्वतःच्या पक्षाची बाजू मांडली. आज पालिकेसंदर्भात मला आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला किशोरीताई ज्या पूर्वी महापौर पदावरती होत्या, आता विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करताना दिसत आहे, मात्र भाजपच्या हाती सत्ता आल्यानंतर मुंबईकरांच्या सगळ्याच प्रश्नांची आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी भाजप सज्ज आहे का? गणेशजी. नक्कीच. मला असं वाटतं की जनतेनं मोठ्या अपेक्षेने मुंबईतल्या मतदारांनी यावेळेला हे परिवर्तन घडवलंय. गेल्या वेळेस हे परिवर्तन झालं होतं, परंतु थोडक्यात त्यावेळेला आमच्या 2 जागा कमी पडल्या. परंतु यावेळेला मात्र
मुंबईकरांनी मोठ्या अपेक्षेनं यावेळेला आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि आम्ही नक्कीच ही पूर्ण करू. आणि मुंबईकरांनी ज्या अपेक्षेने भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आहे, पारदर्शक कारभार आहे, मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्यात जो बदल आम्हाला घडवायचा आहे तो घडवण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि नक्कीच आम्ही हे काम जोरात करू याबद्दल आमच्या मनात शंका नाही आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी कामाला देखील लागलेलो आहोत. नक्कीच गणेशजी, मात्र पुढचं मुंबईसाठीचं असलेलं आपलं विजन काय असणार आहे? मुंबईच्या महिला महापौर असल्यानंतर त्यांच्या डोक्यात नेमकं काय, रोड मॅप काय असेल मुंबईकरांसाठी अगदी थोडक्यात? बघा, असं आहे की मुंबईकरांच्या अपेक्षा आहे त्यापैकी एक तर पदपथावरती चालायला मिळावं, स्वच्छ पाणी असावं, स्वच्छता असेल, आरोग्य सुविधा असेल. आणि मुंबई शहरामध्ये जो काही कारभाराबाबत जनतेची नापसंती होती, जनतेच्या मनात जो काही राग होता, त्यांची अपेक्षा आहे की मुंबईचा कारभार हा पारदर्शी असावा, भ्रष्टाचार मुक्त असावा. त्यासाठी प्रयत्न करणं याला आमची प्राथमिकता असेल. बघा, जनतेला हे वाटलं पाहिजे की प्रशासन आमचं आहे, ही मुंबई महापालिका आमच्यासाठी काम करते आहे. तो ज्या वेळेला सकाळी घरातून निघेल तो त्याही वेळेला त्याला कामावरती लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मुंबईत जी काही विकासाची कामं सुरू आहेत ती कशी लवकर पूर्ण होतील, महापालिका म्हणून आमची जबाबदारी ती पार पाडू. संध्याकाळी तो घरी येत असताना स्थानकातनं बाहेर पडल्यानंतर त्याला जे चित्र दिसतं घरी, तो समाधानपूर्वक घरी पोहोचला पाहिजे. म्हणून म्हटलं की पदपथ मोकळे असले पाहिजेत, स्वच्छता हे आमचे प्रामुख्याने विषय असते. बरोबर आहे. पुढचा कारभार आणि मुंबईकरांच्या अपेक्षांच्या पूर्तीचा हा काळ ठरो, एवढीच अपेक्षा. धन्यवाद गणेशजी, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून या नावाची घोषणा करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आल्याचंही सूत्र सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतील ही घोषणा म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.